तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी 107.4 FM वर. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. मित्रो, गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. आज या कार्यक्रमात आपण गर्जे मराठी ग्लोबलचे संस्थापक आनंद गानू यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्याशी योग्य व्यक्तीची निवड या विषयावर संवाद साधला आहे श्री दत्तने. ऐकूयात नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सादर करीत आहोत मालिका नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं गेले काही दिवस ऐकतो आहोत. मित्रांनो, आज आपण एका विशेष व्यक्तिमत्वाला विद्यावाणीमध्ये आमंत्रित केलंय. आत्ताच आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेचं नाव ऐकलं आणि याच संस्थेचे संस्थापक श्री आनंद गानू सर यांना आम्ही विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. सर नमस्कार. नमस्कार आणि तुमचं खूप स्वागत आहे विद्यावाणीमध्ये. धन्यवाद. आतापर्यंत आपल्या सगळ्या श्रोत्यांना माहीत झालेलं आहे की गर्जे मराठी ग्लोबल ही संस्था काय कार्य करते आणि तिने कार्य कधीपासून सुरू केलं. गेल्या 10-12 वर्षांमध्ये तुमचं जे कार्य सुरू आहे या कार्याचा परिचय विद्यावाणीच्या श्रोत्यांना ऑलरेडी झालेला आहे. कारण या मालिकेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटलेलो आहोत. तुमचाही इंटरव्ह्यू सुरुवातीच्या काळामध्ये विद्यावाणीवरून प्रसारित आपण केलेला होता. पण आज तुम्हाला ज्या नेमक्या विषयासाठी आम्ही इथं आमंत्रित केलेला आहे तो विषय मी तुमच्यासह सगळ्या श्रोत्यांना सांगतो. गर्जे मराठी ग्लोबल जेव्हा 10 वर्षापूर्वी सुरू झाली तेव्हा या संपूर्ण संस्थेचा उद्देश हा होता की जगभरातल्या, विशेषतः महाराष्ट्रातल्या मराठी उद्योजकांना एकत्रित एका प्लॅटफॉर्मवरती आणणं आणि एकमेकांच्या सहकार्यानं आपली सर्वांची सर्वांगीण प्रगती साध्य करणं. व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं नेटवर्किंग आणि माणसं जोडणं हे खूप महत्वाचं असतं. हे गर्जे मराठीनं वारंवार आम्हाला दाखवून दिलेलं आहे आणि सिद्ध केलेलं आहे. म्हणूनच आजचा जो विषय आपण निवडलेला आहे तो फाइंडिंग राईट पीपल फॉर राईट जॉब किंवा राईट प्लेस. म्हणजे नेमक्या व्यक्तीचा शोध घेण्यामध्ये जो काही महत्वाचा भाग असतो यशाचा, त्याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आम्हाला वाटलं की आनंद गानू सरांच्या इतका अनुभवी माणूस या विषयावरती बोलण्यासाठी लाभणं हीच आमची सगळ्यात महत्वाची उपलब्धी असणार आहे. आम्ही सुरुवातीला विचार केला की आता या कामासाठी मात्र आपण राईट माणूस निवडूयात. म्हणून तुमचं नाव समोर आलं. तर मला तुमच्याकडून सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घ्यायला आवडेल की एखादी संस्था आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा महत्वाची ही गोष्ट असते की ती आयडिया ज्याच्याविषयी आपल्याला काम करायचं आहे आणि त्याचबरोबर दुसरा महत्वाचा भाग असतो तो म्हणजे माणूस. तर नेमकं मॅनपॉवर किंवा नेमका माणूस शोधणं ही संकल्पना जी आहे याचं महत्व आम्हाला सांगा. धन्यवाद. अत्यंत महत्वाचा असा हा विषय आहे. 1-2 गोष्टी सुरुवातीला मी सांगू इच्छितो की गर्जे मराठी ग्लोबल ही फक्त व्यावसायिकच नव्हे तर जगभरची मराठी माणसं पण प्रोफेशनली करिअर बिल्डिंग असेल, विद्यार्थी असतील किंवा रिसर्च असतील, स्टुडंट असतील, अकॅडमिशियन, त्यांना एकत्र आणतो. व्यावसायिक जे आमच्याकडे आहेत ते त्यांचं मोठं यश असतं, ते मोठे झालेले असतात, त्यामुळे ते लोकांच्या नजरेत भरतं. पण विद्यार्थ्यांनी केलेलं काम, त्यांच्या प्राध्यापकांनी केलेलं काम हे सुद्धा तितक्याच महत्वाचं असतं. सो गर्जे मराठीचा जो हेतू आहे तो जगभरची मराठी माणसं एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र आणणं. आजचा जो विषय आहे की योग्य कामासाठी योग्य व्यक्ती. मला माहिती की आपला श्रोतेवृंद जो आहे तो अक्रॉस द डेमोग्राफी आहे, छोट्यापासून लहानापर्यंत सगळे आहेत. पण आपल्या लोकांना पटकन कळू शकेल तो म्हणजे सध्या स्टार्टअपमध्ये जी वापरली जाते टर्मिनॉलॉजी की टीम बिल्डिंग. सो टीम बिल्डिंग हे एकदा मी वाक्य वापरलं की बऱ्याच जणांना कळेल की त्याचं महत्व काय आहे. कारण काय, एक काळ असा होता आणि एक्स्पेशली आपण मराठी लोक की जेव्हा व्यवसायात पडायचो नाही किंवा जर केलं तर स्वतःच एक छोटंसं किराणा मालाचं दुकान चालवलं किंवा छोटासा काहीतरी धंदा केला, माझ्यानंतर माझ्या मुलांनी केला, मुलाच्या नंतर त्याच्या मुलांनी केला, हे असताना कन्सिस्टन्सी किंवा एक धंदा चालू राहायचा पण तो मोठा नाही झाला. सो आताचा जो काळ आहे तो अकेले चलो रे किंवा मी एकट्याच्या खांद्यावरती घेऊन जाईन असं अजिबातच नाहीये. तेव्हा आपल्याला जर प्रगती करायची असेल आणि मी एकटा करू शकतो त्याच्यापेक्षाही काही ती मोठं काम करायचं असेल तर योग्य व्यक्ती ह्या निवडणं आणि योग्य व्यक्तींना योग्य कामासाठी निवडणं हे फार महत्वाचं आहे. सो कुठल्याही एंटरप्रिनरला किंवा कुठल्याही संचालक पदावरती असलेल्या माणसाला ही एक क्वालिटी असणं
अत्यंत गरजेचं असतं. अर्थातच याच्यासाठी काही अकॅडमिक पुस्तक नाहीये किंवा ह्याच्यासाठी असे काही नियम नाहीयेत, कारण काय माणूस हा इतकं कॉम्प्लेक्स नेचरचा आहे की तुम्ही 2 आणि 2 4 असं करून नाही करता येत. सो त्याच्यासाठी तुमचा अनुभव, तुमचे उघडे डोळे, तुमची विचारशक्ती हे सगळं तुम्हाला एकत्र करून तुमचं भविष्याकडे पाहण्याची तुमची ताकद, हे सगळं पाहून तुम्हाला योग्य व्यक्ती निवडायला लागते. सो योग्य व्यक्ती जर तुम्ही निवडल्यात 1, 2, 10, 5 जसे तुम्ही करू आहात, तरच तुम्ही जे काय करताय, नॉट नेसेसरीली अगदी धंदाच किंवा बिझनेसच पाहिजे असं नाही, कुठलंही तुम्ही काम करू शकता. म्हणजे गणेश मंडळ सुद्धा जर मोठं करायचं असेल तर तुम्हाला योग्य व्यक्ती लागेल. सो हे महत्व आहे. आणि आज हा तुम्ही विषय घेतलात, त्या विषयासाठी तुम्ही मला बोलायला बोलावलं, मी खरोखर आभारी आहे. माझ्या परीने मी सर्वतोपरी प्रयत्न करून योग्य ते उत्तर देऊ शकेन की ज्यानी आपल्या ऐकणाऱ्या श्रोत्यांना फायदा होऊ शकेल असा मी प्रयत्न करीन, कारण हा विषय खूप कठीण आहे. खरं तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे. कारण असं आपण थेट म्हणू शकतो की योग्य व्यक्ती अधिक योग्य काम असं जर एकत्रित आलं तर यश मिळण्याचे चान्सेस खूप वाढतात. पण आपण मगाशी उदाहरण दिलं की मागच्या काही वर्षांपूर्वी, म्हणजे आपण असं म्हणूयात की हे 21वे शतक सुरू होण्याच्या आधी काहीसं मराठी माणसांमध्ये असंच होतं की योग्य व्यक्ती निवडण्यापेक्षा आपल्या परिवारातीलच काही लोक व्यवसाय पुढे नेत असत. पण आता जेव्हा ग्लोबल मार्केट आपल्यासाठी ओपन झाले तेव्हा योग्य व्यक्ती निवडणं आणि या मार्केटसाठी नेमकेपणानं आखणी करणं, हेतुपुरस्सर काही गोष्टी निवडणं, त्यातला त्यात मॅनपॉवर निवडणं ही खूप महत्वाची गोष्ट झाली. तुम्ही म्हणा तसा विषय अवघड असला तरी देखील तुमचा जो अनुभव आहे तो आम्हाला सांगू शकेल की योग्य व्यक्ती जे आहे ते निवडत असताना आपण कोणते क्रायटेरिया वापरता किंवा नेमक्या कोणत्या गोष्टींचा उपयोग करता, प्राधान्य कशाला देता, की शिक्षणाला, अकॅडमिक क्वालिफिकेशन्सला, की व्यक्तीच्या स्किल्सना, कौशल्यांना? आता तुम्ही किंवा ऐकणारे सुद्धा विचारतील की ह्याच्यावरती बोलायचा हक्क गाणूंना का? सो मी हे बोलायला का तयार झालो की माझ्या आयुष्यात देवाच्या दयेने जी महत्वाचे खांद्यावरती उपक्रम आले, तिथे मला ह्या गोष्टीचं महत्वही कळलं. तिथे माझी निवड किंवा माझी ताकद, माझी बुद्धिमत्ता कसायला लागली. म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी मी आफ्रिकेतल्या एका देशाच्या ईस्टर्न प्रॉव्हिन्स, म्हणजे आपल्याकडची 2-3 स्टेट्स, अशा स्टेटच्या अख्ख्या मेडिकल फील्ड जे आहे त्यांना मी कन्सल्टंट म्हणत होतो. सो तुम्ही कल्पना करा की आफ्रिकेमध्ये की ज्या माणसांचा माइंडसेट तुम्हाला माहित नाही, त्यांची चेहऱ्याची एक्सप्रेशन्स तुम्हाला कळत नाहीत, त्यांच्या रीती रिवाज रूढी तुम्हाला कळत नाही, आणि असं असताना सुद्धा तुम्ही योग्य माणसं निवडायची, त्यांना योग्य ती कामं द्यायची, त्यांच्यावरती ट्रस्टवर्दीनेस आहे की नाही माहित नाही. एकतर परदेशामध्ये तिथल्या लोकल माणसावरती तुम्हाला अविश्वास दाखवता येत नाही, कारण काय कितीही जरी तुम्ही कुठल्याही पदावरती असलात तरी तुम्ही परके असता, ते सांभाळायला लागतं. सो मला वयाच्या 23व्या वर्षीच ती संधी मिळाली. तिथे हे थोडेफार अनुभव माझ्या गाठीस आले. त्याच्यानंतर जेव्हा मी भारतात आल्यावरती जेव्हा आम्ही आमच्या फार्मास्युटिकल कंपन्या चालू केल्या, त्या फार्मास्युटिकल कंपन्या चालू करताना आम्ही वाढत गेलो आणि 200-250 वर्कर्सच्या पर्यंत गेलो. तिथे आमचे निर्णय बरोबर होते म्हणण्यापेक्षा आमच्या चुका काय झाल्या हे आता मला माहितीये. आम्ही तेव्हाही प्रयत्न करत होतो की योग्य निर्णय करायचे योग्य ठिकाणी, पण चुका झाल्या, हात पोळले. पण दॅट वॉज ऑल्सो लर्निंग प्रोसेस. आणि नंतर देवाच्या दयेने 2016 पासून गेली 10 वर्ष जगभरची 20,000 माणसं कुठलीही अपेक्षा न ठेवता केवळ लोकांना किंवा समाजाला परत देण्यासाठी एकत्र आणण्यामध्ये माझा चेहरा आहे, पण माझी जी टीम आहे ती जी टीम यशस्वी झाली. कारण काय, एक कोणतरी चेहरा असतो पण एक चेहरा काय सगळं करू शकत नाही. ती योग्य टीम जी मला मिळू शकली किंवा जी मिळवू शकलो ती बिल्ड मी केली. सो त्यामुळे आज हे बोलायचा मला हक्क आहे थोडाफार, असं मी समजतो. आपल्याला जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या कामासाठी आपण निवडतो तेव्हा आपल्याला 2-3 गोष्टी आपल्या मनामध्ये अगदी निश्चित हव्या असतात की आपलं काम एक्झॅक्टली त्या कामाचा जो दायरा आहे किंवा जी परिमीटर जे तुम्ही म्हणतात तो आहे, तो काय आहे, ते काम आज कसं करायचं, ते कामाचा सक्सेस स्टोरी, ते काम यशस्वी झालं म्हणजे काय, याचं तुमच्याकडे व्हिजन कम्प्लीट पाहिजे. आणि त्या कामाला पुढे नेण्यासाठी आपल्याला काय काय करायला लागेल हे आपल्याला नक्की पाहिजे. एकदा तुम्हाला कामाचं स्वरूप तुमच्या मनामध्ये नक्की झालं की तुम्हाला कुठल्या कुलपाची चावी शोधायची हे तुम्हाला कळतं. हे तुम्हाला होमवर्क करायला लागतं. पण हे होमवर्क करायला सुद्धा कदाचित तुम्हाला सगळी टेक्नॉलॉजी तुमच्याकडे नसते, सगळा एक्सपिरियन्स तुमच्याकडे नसतो. इथे बरेच वेळा एक्स्पेशली धंद्यामध्ये किंवा छोट्या कॉर्पोरेशनमध्ये आपलं फॅमिली खूप उपयोगी पडते. कारण काय, जेव्हा तुम्ही नवीन करतात म्हणजे तुम्हालाही ताकद नसते कुठलाही लॉस भोगायची, तेव्हा तुम्हाला तुमची फॅमिली उपयोगी पडते. एकदा हे तुमचं सगळं कळलं की मग तुम्हाला कुठल्या कौशल्याची माणसं पाहिजेत, त्यांचं एज्युकेशनल असेल, एक्सपिरियन्स असेल, क्वालिफिकेशन काय पाहिजे,
हे तुम्हाला पेपरांवरनं कळू शकतं. क्वालिफिकेशन काय पाहिजे हे तुम्हाला त्यांच्या सर्टिफिकेटवरनं कळतं. त्यांच्याशी तुम्ही बोललात किंवा त्यांचा तुम्ही इंटरव्ह्यू घेतलात की त्यांच्यात खरोखर जे छापलेलं आहे ते कौशल्य आहे हे कळू शकतं. आता ह्या गोष्टी 2+2 4 अशा पाहता येतात. पण त्या माणसाची मनस्थिती ती आहे की नाही, त्या माणसाचं ते खरोखर इंटेंट आहे का, दुसरीकडे कुठे मिळत नाही म्हणून माझं काम त्यांनी स्वीकारलंय का, हे सगळं तुम्हाला आधी होमवर्क करायला लागतं. दुसरं असतं की बरेच वेळा तुम्हाला चांगली माणसंही मिळतात पण त्यांना सोशो किंवा इकॉनॉमिक सपोर्ट नसतो. समाजामधनं त्यांना काही रिस्ट्रिक्शन्स असतात. सो एखादा माणूस निवडायचा एक्स्पेशली एखाद्या की पोझिशनवरती की जी पोझिशन तुमच्या संस्थेचं त्या कामाचं भविष्य ठरवणार आहे, तर तुम्हाला खरोखर खूप होमवर्क करायला लागतं. तुम्ही असं म्हणू शकाल की गुप्तहेरगिरी करायला लागते, पण काही हरकत नाही, कारण काय तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य तुमचा धंदा तिथे तुम्ही दावी लावताय. सो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नीट स्टडी केल्यात, त्याच्यासाठी तुम्ही HR ची चांगली माणसं आहेत आणि ह्युमन रिसोर्स हा एक त्याच्यासाठी सगळ्यात मोठा नॉलेज बँक आहे. त्याच्यात तुम्ही अभ्यास करू शकता. आणि आमच्या लहानपणी जेव्हा मी वाढलो तेव्हा तर ऍटलिस्ट शाळेत कॉलेजामध्ये जाऊन डिग्री घ्यावी लागायची तर HR कळायचं. आता माझ्याकडे HR ची डिग्री जरी नसली तरी मटेरियल अव्हेलेबल आहे. मटेरियल अव्हेलेबल. सो तुम्हाला स्वतःला सुद्धा अपग्रेड करायला लागतं. म्हणजे ज्याला नेमतो तो माणूस योग्यतेचा आहे का, ह्याच्या आधी त्याला नेमण्याच्या योग्यतेचा मी आहे का हे करायला लागतं. खरं म्हणजे तुमचा जो अनुभव आहे त्या अनुभवातून आलेले बोल तुम्ही सांगतात. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर आपण ऐकतो आहोत कार्यक्रम मालिका नवयुगाची ज्ञानमाला. गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं ही मालिका सुरू आहे आणि या मालिकेमध्ये आत्ताच आपण गर्जे मराठी ग्लोबलचे संस्थापक आनंद गानू यांच्यासोबत चर्चेला सुरुवात केलेली आहे. आजचा विषय आपला आहे की योग्य व्यक्ती योग्य कामासाठी कशी निवडावी. हे सांगत असताना सरांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी अगदी वयाच्या 23व्या वर्षी जो अनुभव घ्यायला सुरू केला तोच अनुभव घेत घेत त्यांनी आतापर्यंत 20,000 पेक्षा जास्त लोकांसोबत एकत्रित काम केलं आणि म्हणूनच नेमकी व्यक्ती निवडण्याचं कौशल्य आता त्यांच्यामध्ये आलेलं आहे. पण सर, असं असतं की आपण व्यक्ती निवडतो तेव्हा ती एका वेगळ्या बॅकग्राऊंडमधून एका वेगळ्या पार्श्वभूमीमधून आलेली असते. आपल्या संस्थेची किंवा आपण ज्या आयडियावरती काम करतोय तिचं म्हणून एक वेगळं कल्चर आहे, तिची म्हणून एक संस्कृती आहे. या दोन गोष्टींची सांगड घालण्याचं कौशल्य मात्र जो कोणी व्यक्ती निवडतोय किंवा जो कोणी एंटरप्रेन्योर आहे, ज्याला हे सुरू करायचंय, त्याच्याकडे असलं पाहिजे. याबद्दल काय सांगाल? या दोन गोष्टी कशा जुळून आणू शकतात? जो माणूस तुमच्याबरोबर काम करतो त्यांनी त्रयस्थ म्हणून जर काम केलं किंवा आज संध्याकाळी गेल्यावरती दार बंद झाल्यावरती माझी फॅक्टरी पाठी जळली का राहिली याचं ज्याला सुखदुःख नाहीये, असा माणूस तुमच्यासाठी कधीच उपयोगी पडू शकतो. मी गर्जे मराठीमध्ये आमची नॉन प्रॉफिट संस्था आहे. मी माझ्या आता जी वयाची स्टेडी किंवा फायनान्शियल जी स्टेट किंवा पोझिशन आहे तिथे मी हे काम 24 तास करतो. पण मी बाकीचे जे आमचे लोक आहेत की जे आपापल्या प्रोफेशनमध्ये खूप काम करतात त्यांना मी हे सांगतो की माझी अशी अजिबात अपेक्षा नाहीये की तुम्ही सगळं सोडून 24 तास गर्जे मराठी करा. तुम्हाला प्रोफेशनल कमिटमेंट्स आहेत, फॅमिली कमिटमेंट्स आहेत, त्या लक्षात ठेवा. पण मनाच्या पाठी कुठेतरी गर्जे मराठी याच्याकडे पण आपलं काहीतरी दायित्व आहे, ती पण आपली काहीतरी जबाबदारी आहे, हे तुम्ही ठेवा. सो जर तुमच्याकडे नेमलेला माणूस घरी जाताना किंवा घरी गेल्यावरती सुद्धा बेडमध्ये झोपल्यावरती सुद्धा जर तुमच्याविषयी थोडासा विचार करत असेल की आज माझं हे चुकलंय, बरोबर करू शकेल का, आणि हे तो आता घरी काय करतो तुम्हाला कळत नाही, पण दुसऱ्या दिवशी जो तुम्हाला भेटायला येतो त्याच्या अप्रोचवरनं कळतं की आपण काल रात्री ह्या गोष्टीवरती चर्चा केली, आज सकाळी हा सोल्युशन घेऊन आला. म्हणजे आपण नसताना यांनी आपल्या संस्थेच्या चांगुलपणाविषयी विचार करत होता. नॉर्मली लोक क्वालिफिकेशन ही भारतीय मनस्थिती आहे, क्वालिफिकेशन ह्याच्यावरती लक्ष देतात. जगामध्ये एक्स्पेशली मी जिथे कॅलिफोर्नियात बे एरियामध्ये राहतो तिथे तुमची डिग्री ही फक्त तुमच्या बुद्धीची लेव्हल दाखवतात, तुमची मेहनत करायची लेव्हल दाखवतात. त्याच्या पलीकडे म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देईन की गुगल असेल किंवा मायक्रोसॉफ्ट असेल, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गुगल मायक्रोसॉफ्ट IT बेस्ड कंपनी आहेत. तुम्हाला कॉम्प्युटर पाहिजे, कॉम्प्युटर सायन्स पाहिजे, डाटा सायन्स पाहिजे. इंग्रजीमध्ये PhD केलेल्या माणसाला ते कामाला नेमतात. ते म्हणतात माणसाला डोकं आहे, माणसाला PhD मिळण्यासाठी मेहनत करायची ताकद आहे, इच्छा आहे. हे जे लोकल इव्हॉल्विंग सायन्स आहे ते आम्ही शिकू की. सो तुम्ही माणूस निवडताना त्या माणसाची कपॅसिटी पाहणं, त्या माणसाचा इंटेंट किंवा इच्छाशक्ती पाहणं आणि त्या माणसाची आपल्या कामाकडे असलेली सिन्सिअरिटी पाहणं हे फार महत्वाचं आहे. इट इज इझियर सेड दॅन डन. सांगताना मी असे 5 मुद्दे तुम्हाला सांगू शकेन, पण जसं सुरुवातीला म्हटलं 2×2 4 नाहीये. सो हे जे ह्युमन सायकोलॉजी किंवा HRचे गुण वापरून त्यातनं एक तुम्हाला गणित बसवायला लागतं आणि हे कधी कधी गणित चुकतं तुमचं. तेव्हा कुठल्याही जेव्हा तुम्ही स्टाफला नेमता किंवा त्या स्टाफला तुमच्या बरोबर आणता तो इंडिस्पेन्सिबल असता कामा नाहीये.
त्याच्याशिवाय तुमचं उद्या अडेल अशी असतात माणसं. हो. पण ती जी असतात ती तुमची खरोखर कोर कमिटीतली माणसं असतात. म्हणजे जर बुडायचं म्हटलं तुमच्याबरोबर बुडतील हो. अशी माणसं असतात. पण बियॉन्ड दॅट प्रत्येक माणसाला योग्य तो सबस्टिट्यूट असला तर तो माणूसही व्यवस्थित काम करतो. खरं म्हणजे तुम्ही म्हणाल तसं की काही माणसं कोर असतात जी संस्थेसोबत कायम राहतात. काही माणसं येतात जातात. अलीकडच्या काळामध्ये आपण असं पाहतो की कर्मचारी टिकवून ठेवणं ही खूप महत्वाची गोष्ट झालेली आहे आणि टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापराव्या लागतात. खरं तर HR मॅनेजरचा कस लागतो. कर्मचारी रिटेन करणं ही एक मोठी गोष्ट आहे, कारण कर्मचाऱ्यांना आपापल्या वेगळ्या वैयक्तिक उद्देश आहेत आणि ते त्याच्यासाठी काम करतात. पण ते आपल्या संस्थेच्या उद्देशांसाठी त्यांनी काम करावं, करत राहावं आणि चांगला माणूस आहे, आपल्या संस्थेसाठी उपयुक्त आहे हे आपण जाणलेलं आहे. अशा वेळेला नेमकं काय करायला हवं किंवा नेमकं कशा पद्धतीनं कर्मचारी रिटेन करता येऊ शकतो? एक नॉर्मली कर्मचारी रिटेन करण्यामध्ये जे लोक चुका करतात, एक महत्वाची चूक अशी आहे की तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याला, तुमच्या सहकार्याला आपल्या संस्थेशी मनाने बांधून घ्यायच्या आधी तुम्ही त्यांना त्यांचे पगार वाढवून देऊन, त्यांना तिथले बेनिफिट्स देऊन, त्यांना चांगलं कॅन्टीन देऊन, की ज्या मटेरियल गोष्टी आहेत त्यांनी बांधून ठेवायचा प्रयत्न केला तर नॉर्मल लोकांना काय प्रॉब्लेम होतो. आता सध्या सुदैवाने भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये लेबर युनियनचा एवढा प्रॉब्लेम नाहीये. पण एक काळ असा होता की ज्या कंपन्यांनी आपल्या वर्कर्सना किंवा आपल्या स्टाफला खूप सुखसोयी दिल्या तिथे युनियन आधी बनली. कारण काय, त्या लोकांना तो जॉब महत्वाचा वाटायला लागला की काही झालं तरी हा सुट्टा कामा नये आपल्या हातात. दिस इज अ पॅराडॉक्स की तुम्ही चांगली मदत करताय, त्यांना चांगले मोठे करताय, ते चांगले मोठे करण्याचा तुम्हाला उलट निगेटिव्ह इफेक्ट होतो. सो दिस इज फर्स्ट पार्ट. दुसरं, जे आता IT बेस्ड कंपन्यामध्ये करतात, कारण त्यांच्याकडे पैसे असतात. तुम्हाला पगार 10 रुपये असतो आणि ते तुम्हाला 20 रुपयाचे स्टॉक देतात. पण ते 20 रुपयाचे स्टॉक तुम्हाला पुढल्या 4 वर्षात मिळतात आणि जर सोडून गेलात तर ते तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे त्या माणसाला फायनान्शियली तुम्ही बाउंड करता. कारण काय, मी 1 वर्ष केली तर दुसऱ्या कंपनीमध्ये मला पुढल्या 3 वर्षाचे कॉम्पेन्सेशन देऊन कोणी देणार नाही. पण हा जो उपाय झाला हा फक्त अतिशय वरच्या लेव्हलच्या लोकांसाठी करायला लागतो. सो सगळ्यात महत्वाचं की मनाने माणूस तुमच्याशी बांधला गेला असलेला पाहिजे. त्याला त्याची कंपनी ही माझी कंपनी वाटली पाहिजे. त्याला त्याचा स्वाभिमान, त्याचं व्यक्तिमत्व जपलं गेलं पाहिजे. हुडूसपिडूस करतोय माणूस, शिव्या घालतोय किंवा त्याला त्याच्या मोठ्या चुकीचं फार मोठं सगळ्यांसमोर अपमान करतोय, असं जर तुम्ही वागलात तर तो कितीही पगार दिलात तरी स्वाभिमानाला ठेच लागलेला माणूस तुमच्या बरोबर कधीच राहू शकणार. ही पण खूप महत्वाची गोष्ट आहे. माणसाने स्वतःच्या मनानं आणि स्वाभिमानानं संस्थेमध्ये कार्य करत राहिलं पाहिजे. पण अशी काही माणसं असतात की स्वाभिमानी आहेत, त्यांना स्वतःचा म्हणून एक असा वेगळा ऑरा आहे, माणूस कामाला खूप चांगला आहे, परंतु कधी कधी वैयक्तिक काही अशा गोष्टी असतात की तो टीममध्ये काम करू शकत नाही किंवा कामाच्या वेळा वेगळ्या पद्धतीच्या हव्यात, की त्याचं स्वतःचं म्हणून एक वेगळं वर्क कल्चर आहे ते पाळत असतो. अशा माणसांना कंट्रोल करण्यासाठी आपण काय करू शकतो? आताच्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या डोक्यामध्ये काहीतरी स्टार्टअप किंवा मी माझं काहीतरी करू, मी काहीतरी हे करू, हे तर IT रिलेटेड कंपन्यामध्ये प्रत्येकाच्या डोक्यात चाललेलं असतं. सो अशा लोकांना प्रोत्साहित करण्यात काही चुकीचं नाही. कारण काय, ज्याच्या मनामध्ये एंटरप्रिनरशिपचा माइंडसेट आहे त्याला तुम्ही जर थांबून धरायचा प्रयत्न केला तो जमणार नाही. जर तो जाणारच असेल तर माझा माणूस म्हणून तरी जाऊ दे. तो ज्या कंपनीमध्ये जाऊन किंवा तो जी कंपनी होती ती माझ्याशी संलग्न होऊ शकते. सो हे जे टाईट रोप वॉकिंग आहे की कुठल्या माणसाला रिटेन करण्यासाठी काय करायचं, इट इज अ पिरॅमिड. म्हणजे सगळ्यात टॉप जो वरचा माणूस असतो तो त्याच्या खालच्या 3 माणसांची कसा वागतो याच्यावर त्याच्या खालची 9 माणसं कशी वागतात हे होतं. सो त्याचं कल्चर तुम्ही बिल्ड करू शकलात की बाबा तुझी पर्सनल ग्रोथ ही कधीही हॅम्पर होणार नाही. माणूस स्वतःचा बिझनेस का करायला की आत्ता मला जे 10 रुपये मिळत आहेत त्याच्याऐवजी मी माझं डोकं वापरून काहीतरी नवीन करीन की ज्याचं मला क्रेडिट मिळेल आणि 10च्या ऐवजी 20 मिळतील. सो तुम्ही जर त्याच्या ह्या वाढीला म्हणजे फुलायला जर तुम्ही तुमच्या कंपनीत स्कोप दिलात, तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये जर स्कोप दिलात तर तो माणूस का जाईल. कारण काय, तुमच्याकडे जेव्हा तो काम करतो तेव्हा त्याला तसं म्हटलं तर रिस्क झिरो असतं. रिस्क झिरो असतो म्हणजे आउटसाइड द ब्रॅकेट माणसाचा पोझिशन किंवा त्याचा स्वाभिमान, त्याला योग्य तो मान दर्जा मेंटेन करणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. एकदा ते तुमच्याकडे झालं आणि त्या माणसाला कळलं की तो माणूस तुम्हाला वाईट काळात सुद्धा तुमच्याबरोबर थांबतो, असा माझा अनुभव आहे. आता हा पार्ट झाला ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये की ज्या प्रॉफिट मेकिंग आहेत.
पण अशाही संस्था असतात जशी आमची गरजे मराठी आहे. आता आम्ही गरजे मराठीमध्ये ज्या लोक आमच्याबरोबर इतकी निस्पृहपणे कुठलीही अपेक्षा न करता काम करतात, त्यांच्यासाठी आम्ही काय करतो की बाबा तू एकटा आहेस, तुला जर काही काम करायचं असेल तर तू एकटा करू नाही शकणार, तर तुझं जे काम तुझ्या जिल्ह्यात जे करायचं आहे त्याला आम्ही आमची अख्खं बाकीचा सपोर्ट सिस्टीम देतो. इनिशियली त्याच्यात त्याला कदाचित पैसे खर्च करायची इच्छा नसते, सो ते जो काय फायनान्शियल बॅकिंग लागतं, कारण काय जर त्याचा हेतू आहे, तो हेतू चांगला आहे, तो समाजोपयोगी आहे, त्यातनं समाजाच्या कुठल्या तरी स्तराचा उद्धार होणार आहे, फायदा होणार आहे कळलं, तर पैसे हे चांगल्या कामासाठी कधीच कमी पडत नाहीत. सो आम्ही काय करतो, जे आमच्याकडे अशी महत्वाची माणसं आहेत त्यांना त्यांचे इनिशिएटिव्ह, त्यांच्या इच्छा पूर्ण राबवायचा आम्ही त्यांना स्कोप देतो. म्हणजे बरेच वेळा तुम्ही पाहिलं हल्ली व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, लोकांना सल्ले द्यायला खूप आवडतात. सो आमच्याकडे एक सांगणं असं असतं, जर तुझ्या मनात आयडिया आहे तर आपण हे करूया किंवा आपण सगळ्यांनी मिळून किल्ला बांधूया, असं नको करूस. मी किल्ला बांधतोय, तुम्ही माझ्याबरोबर येता का? त्याला सेन्स ऑफ बिलॉंगिंग, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही दिलं तर काम निश्चित होतं. वा सर, खरं म्हणजे नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमालिकेमध्ये तुमच्याशी बोलत असताना वेळेचं भान राहत नाहीये. असंच बोलत राहायला हवं. अनेक सारे प्रश्न माझ्याही डोक्यात आहेत, श्रोत्यांच्याही मनात असतील कदाचित. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत, पण आज वेळेची मर्यादा पाहता या मालिकेतला आजचा भाग आपण इथे थांबूयात आणि नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमालिकेच्या उद्याच्या एपिसोडमध्ये आपण तुमच्याशी पुन्हा एकदा चर्चा सुरू ठेवूयात. आज तुम्ही इथं आलात आणि विद्यावाणीच्या श्रोत्यांना इतका बहुमोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार श्रोते हो, ऐकत रहा विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ FM बँड 107.4 मेगाहर्ट्झवर. मित्रो, आताच आपण कोणत्याही कार्यासाठी योग्य व्यक्तीची निवड कशी करावी याविषयी जाणून घेतलं. गरजे मराठी ग्लोबलचे संस्थापक आनंद गानू यांच्याकडून त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत आपण ही मुलाखत ऐकलीत. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण उद्या विद्यावाणीवरून याच वेळेत ऐकणार आहोत. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रहो, हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 11 वाजता आणि दर सोमवारी आणि मंगळवारी 6:30 वाजता ऐकू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी 107.4 FM वर. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. काल या कार्यक्रमात आपण गरजे मराठी ग्लोबलचे संस्थापक आनंद गानू यांच्याकडून योग्य व्यक्तीची निवड कशी करावी याविषयी जाणून घेतलं. आज या कार्यक्रमात आपण सामाजिक काम करत असताना, विशेषतः सामाजिक संस्थांमध्ये काम करत असताना योग्य व्यक्तीची पारख आणि निवड कशी करावी याविषयी जाणून घेणार आहोत आनंद गानू यांच्याकडून. त्यांच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या मालिकेमध्ये, जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. मित्रांनो, ही मालिका आपण गरजे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यातून ऐकतो आहोत आणि या मालिकेमध्ये कालच्या भागामध्ये आपण गरजे मराठी ग्लोबलचे संस्थापक आनंद गानू सर यांच्यासोबत चर्चा करायला सुरुवात केली होती. आणि मागच्या भागात आपण ऐकलं की योग्य कामासाठी योग्य व्यक्तीची निवड होणं अतिशय महत्वाचं आहे, ही संकल्पना सरांनी समजावून सांगितली होती. त्याचबरोबर हेही सांगितलं होतं की जेव्हा व्यक्तीचं आणि संस्थेचं गोल किंवा उद्देश एकत्रित येतात तेव्हा संलग्न होतात, तेव्हा दोघांनाही, त्या व्यक्तीलाही आणि त्या संस्थेलाही यश मिळवणं खूप सहज सोपं होतं. यशाच्या जवळ ते अधिक जाऊ शकतात. याचबरोबर हेही सांगितलं होतं की योग्य व्यक्ती जर योग्य काम करू लागला तर त्याला त्याचा वैयक्तिक उत्कर्षता मिळतोच, पण त्याचबरोबर पुढे जाऊन त्याला त्याचे गोल्स नव्यानं सेट करता येतात. कालच्या भागात आपण बरेचदा असं ऐकलं की खाजगी संस्था असतील किंवा सामाजिक संस्था असतील किंवा मोठमोठ्या कंपन्या असतील, या ठिकाणी किंवा स्टार्टअप असतील, या ठिकाणी माणसाची निवड करणं अतिशय बरोबर आहेच. पण आज हीच चर्चा आपण पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे श्री आनंद गानू सर यांना. सर नमस्कार. नमस्कार आणि तुमचं खूप स्वागत आहे. आपण कालच्या भागामध्ये असं म्हणालो होतो की योग्य व्यक्ती एखाद्या संस्थेला आवश्यक असतेच, कारण त्या व्यक्तींच्या कार्यातूनच ती संस्था मोठी होत असते. आपल्या भारतामध्ये काही वेगळी संस्कृती आहे.
जगभरापेक्षा आपण आपल्या भारतामध्ये एक वेगळं तत्व पाहतो, ते म्हणजे अवघे धरू सुपंथ. एकमेकांना मदत करत आपण पुढे जातो. त्याचबरोबर काही ठिकाणी आपण खूप जास्त स्पिरिच्युअल आहोत, खूप जास्त धार्मिक आहोत. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर सर्वसामान्य माणूस हा एखाद्या संस्थेला, एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या कोणत्याही ऑर्गनायझेशन सोबत जोडला गेला तर तो तिथे कायम राहण्याचा प्रयत्न करत असतो, टिकून राहण्याचा प्रयत्न करत असतो. अलीकडच्या काळात खाजगी संस्थांमध्ये मात्र ही गोष्ट बदलताना दिसते. तिथं नोकऱ्या लवकरात लवकर स्विच करणारे तरुण आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही या दोन गोष्टींकडे कसं पाहता की भारतीय मानसिकता अशी आहे की सतत एखाद्या संस्थेशी संलग्नित राहणं, आणि दुसऱ्या बाजूला आपण असं पाहतो की एक वेगळं वारं जेव्हा आपल्याकडे आलं तेव्हा लोक लवकर सोडून जातात. प्रश्न चांगला विचारलात, पण खरं ह्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याच प्रवासामध्ये आहे. म्हणजे तुम्ही श्रीदत्त गायकवाड आणि महेश जगताप सर मिळून जे तुम्ही काम करताय की गेले 15-20 वर्ष तुम्ही SPPUच्या विद्यावाणी चॅनल थ्रू लोकांपर्यंत पोहोचताय, त्यांना ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवताय, हे तुम्ही का करू शकलात? कारण काय, तुमच्या मनात तुम्ही प्रेरित होऊन आपलं समाजाचं काय देणं आहे ते देण्यासाठी आपली सगळी स्किल वापरणं, आपला वेळ वापरणं, आपली मेंटल पॉवर वापरणं, हे तुम्ही करता. सो सामाजिक संस्था असेल किंवा ऍक्च्युली कमर्शियल एंटरप्राइज असेल, हा जो एक छोटासा पातळ असा किंवा थिन वेफर सारखा जो फरक आहे, सामाजिक संस्था सुद्धा एखाद्या कमर्शियल संस्थेसारखीच चालवायला लागते. त्याच्यामध्ये सुद्धा इट हॅज टू बी सस्टेनेबल, त्याला ताकद घ्यावी लागते. त्यासाठी सस्टेनेबल होण्यासाठी तुमची रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट असेल, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट इन टर्म्स ऑफ मनी, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट इन टर्म्स ऑफ युअर सॅटिस्फॅक्शन, हे सगळंच महत्वाचं असतं. सो तुम्ही ही जी संस्था गेली 20 वर्ष चालवताय, त्याचं हे एक अत्यंत चांगलं उदाहरण आहे की जर तुमच्याकडे आपल्या कामाच्यावरती प्रेम असेल, त्यातनं मिळणारा मोबदला हा पैशाच्या स्वरूपात किंवा समाधानाच्या स्वरूपात जर पुरेसा असेल तर संस्थेला चांगली माणसं मिळणं हे कधीही कठीण जात नाही. आणि त्याचप्रमाणे आलेली माणसं दीर्घकाळपर्यंत टिकून राहतात, हे तितकंच आहे. दीर्घकाळपणे टिकून राहणारी माणसं ही आत्ताच्या जी एकूण इंडस्ट्रियल अप्रोच आहे त्याच्यामध्ये कधी कधी निगेटिव्ह धरलं जातं. पण दीर्घकाळ टिकून राहिलेल्या माणसांचा अनुभव, ह्या अनुभवाचं मोल करता येत नाही. त्यामुळे ह्याच माणसांच्या गायडन्स खाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणारे नवीन स्टाफ पण, नवीन लोक पण तयार होतात. जर समराईज करायचं म्हटलं तर माणसाचं समाधान आणि केलेल्या कामाची पोचपावती आर्थिक रूपात, मटेरियल रूपात किंवा समाधान रूपात जर मिळत असेल तर संस्था कंटिन्युअसली पुढे चालू राहते, लोकही त्यांच्याबरोबर राहतात. आणि हेच मुद्दे जे संस्थापक असतात किंवा जे चालवणारे असतात त्यांना सगळी संस्था चालवताना सतत मनात ठेवायला लागतात. तुम्ही म्हणता ते अतिशय गोष्ट खरी आहे की आपण महाराष्ट्रात असं पाहतो की अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून आपली निष्ठा किंवा आपण निष्ठावंत असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ही वैयक्तिक पातळीवरती गोष्ट झाली. पण जेव्हा गर्जे मराठी ग्लोबल सारखी एखादी संस्था आहे जिथं कुठलीही अपेक्षा न ठेवता अनेक सारी माणसं जोडली गेलेली असतात, तर ही जेव्हा माणसं जोडली जातात तेव्हा त्यांना एका पाथवरती ठेवणं आणि त्यांच्याकडून योग्य ते कार्य करून घेणं हे देखील एक खूप चांगलं स्किल आहे. तर गर्जे मराठीचा तुमचा जो अनुभव आहे, तसंच सामाजिक संस्थांमध्ये जेव्हा लोक जोडले जातात निस्पृहतेची भावना ठेवून, त्याच्याबद्दल काय सांगाल की या लोकांना कशा पद्धतीने आकर्षित केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने जोडून ठेवलं पाहिजे? मी प्रथम निस्पृहपणे काम करणाऱ्या लोकांच्या विषयी एक तुम्हाला काही उदाहरणं देतो. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच गुरुद्वारामध्ये काम करणारे लोक माहिती आहेत किंवा आपल्या साई संस्थानामध्ये काम करणारे लोक माहिती आहेत. अरबोपती करोडोपती लोक असतात, पण ते तुळजाभवानीच्या देवळामध्ये झाडू घेऊन स्वच्छ करताना दिसतात. आपल्याकडे ही आपल्यात भावना आहे किंवा फॉर दॅट मॅटर वारकरी संपदा आहे आणि त्यांचं वागणं आणि त्यांचं एकत्र राहणं आणि त्यांचं एकूण मॅनेजमेंट हा खरोखर अभ्यासाचा गहन विषय आहे. अनेकांनी त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे. सो लोकांनी त्याच्याशी आपुलकीने किंवा पूर्ण कनेक्ट होऊन, म्हणजे मी काम करतोय असं वाटण्यापेक्षा किंवा मी हे कोणासाठी ते वाटण्यापेक्षा, अरे मी नाही केलं तर कसं चालायचं, ही मला माझ्यावरती जबाबदारी देऊन देवानी माझ्यावरती एक प्रकारचे उपकारच केलेत की देवानी मी त्या लायकीचा आहे हे समजलोय. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता गर्जे मराठीच्या बाबतीचं तुम्ही म्हणालात, म्हणजे मला सांगायला थोडंसं दुःखही होतं की जगभर मराठी माणसं आहेत. आपण इतकं असून सुद्धा एखाद्या ठिकाणी, एखाद्या शहरामध्ये 5-5 हजार लोक एकत्र असतात, त्यांचे मंडळं असतात किंवा त्यांच्या संस्था असतात, ते एकत्र येतात. पण करमणूक किंवा कल्चरल काही कार्यक्रम, दिवाळी, होळी, हळदी कुंकू किंवा ढोल ताशा पथक ह्याच्या पलीकडे आपण जात नव्हतो. सो जेव्हा मी गर्जे मराठी चालू केलं, मी असं म्हणत नाही की जगात आधी कोणीही नाही केलं ते मी केलं, पण थोड्याफार प्रमाणे ते खरंही आहे. कारण काय, लोकांनी अशा तऱ्हेने मराठी माणसं आपल्याला एकत्र आणता येतील ह्याच्यावरती लोकांचा विश्वासच नव्हता.
सो आम्ही जेव्हा पहिल्यांदा गरजे मराठीचे सगळे प्रोग्राम करायचो की नॉलेज शेअरिंगसाठी किंवा एखाद्या विषयावरती तुम्ही काही एक्सपर्ट कॉमेंट म्हणून करायची, तर आम्ही लायब्ररीमध्ये जागा घ्यायचो. तिथे 150 200 लोक 4 तास बसायचे. तेव्हा मला लोक नेहमी सांगायचे की गानू, तू मराठी माणसांना एकत्र बोलवतोयस, चहा कॉफी बिस्किटं किंवा कुठलंही खाणं नाही, करमणूक नाही, तो लोक कशी एकत्र येतील. सो तेव्हा माझं असं म्हणणं होतं की आपण करूया तर. आणि तुम्हाला खरोखर सांगतो, त्याला इतकं चांगलं यश मिळालं. आणि तेव्हा मग लोकांना कळायला लागलं की इच्छा आहे, पण कोणीतरी तो बांधून देणारा माणूस लागतो ना. म्हणजे मी असं म्हणत नाही की माझ्यात इतरांपेक्षा काही वेगळं आहे, पण मी नशीबवान होतो की ही जबाबदारी माझ्यावरती आली. आणि ती जबाबदारी आमच्या बरोबरचे जे अनेक इतर सगळे लोक एकत्र आहेत त्यांच्यामुळे आम्ही चांगल्या प्रमाणे पार पाडू शकलो. खरं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने लोकांना धरून ठेवतात, वेगवेगळ्या प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण करत आहात आणि कार्य प्रवण करतात त्या सगळ्यांना, हे खरंच कौतुकास्पद आहे. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरती आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत गरजे मराठी ग्लोबल या संस्थेचे संस्थापक श्री आनंद गानू यांच्यासोबत चर्चा करतो आहोत. आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की अनेक सारे लोक जेव्हा एकत्रित जोडले जातात तेव्हा संस्था नक्कीच यशाकडे जाते. सर, मला एक थोडासा प्रश्न उलट बाजूने विचारायचा आहे की आपण एखादी संस्था चांगल्या व्यक्तीच्या शोधात असते आणि ती नियमित निरंतर असते, कारण चांगल्या व्यक्ती जेव्हा एकत्रित येतील तेव्हाच संस्थेचं आणि व्यक्तीचं यश नेमकेपणाने साध्य होतं, असं आपण मगाशी म्हणालो. पण व्यक्तीच्या पातळीवरती एखादी चांगली संस्था शोधणं किंवा एखादा चांगला एम्प्लॉयर, आजच्या भागात आपण एम्प्लॉयर नको म्हणायला, पण एखादा चांगला प्रेरक व्यक्ती शोधणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. तुमच्याकडे अशा अनेक साऱ्या छोट्या मोठ्या संस्था आहेत, अनेक सारे स्टार्टअप्स आहेत, त्यांनी नेमकं गरजे मराठीकडे येणं हे कसं साध्य केलं जातं किंवा कसं साध्य केलं गेलं पाहिजे? आम्ही जेव्हा हा उपक्रम चालू केला की लोकांना एकत्र आणायचं, त्याला 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे ह्यात माझ्यासाठी काय, मी ह्यातनं काय देऊ शकेन, आणि ध्येय काय. पहिल्यांदा ध्येय पाहिजे की आपण काय एकत्र येतोय. सो मलाही याची कल्पना नव्हती. मी जेव्हा लोकांना एकत्र करायला सुरुवात केली तेव्हा लोकांनी मला नेहमी विचारायचे की गानू, आपण तू इतका प्रयत्न करतोयस, दिवस रात्र लोकांना एकत्र करतोयस, ईमेल पाठवतोयस, टू द एक्सटेंट ऑफ स्पॅमिंग वाटावं या लेवलचं तू काम करतोस, तर काय. तेव्हा मी त्यांना सांगायचो की आपण सगळेजण जर स्वेच्छेने, कुठलाही स्वार्थ न ठेवता, कारण काही सामाजिक संस्था आहे, कुठलाही स्वार्थ न ठेवता आपण केवळ एकत्र येऊन काय करूया हे फाइंड आउट करण्यासाठी जरी एकत्र आलो तरी आपल्याला हेतू मिळेल. आणि सर, तुम्हाला मी सांगतो, एक्झॅक्टली तसंच झालं. आम्ही जेव्हा एकत्र येलो तेव्हा मला माहिती नव्हतं की आत्ता जे आम्ही 15-20 अतिशय चांगले उपक्रम चालवतोय ते आम्ही करू शकू. अर्थातच तुम्हाला एक दुसरंही सांगतो की समाजसेवा करायची किंवा नॉन प्रॉफिट संस्था चालवायची म्हणजे सगळ्यांनी घरदार सोडून एकही पैसा न कमवता काम करावं अशी अजिबात अपेक्षा नसते. तुमच्या ज्ञानाला, आता समजा माझ्याकडे एखादा PhD माणूस येतोय की ज्यांनी 30 वर्ष हार्वर्डला शिकवलंय आणि त्याला मी सांगितलं की तू 1 दिवसाचं लेक्चर घे, वर्कशॉप घे, तर मी जर अपेक्षा केली की हे लेक्चर ऐकायला लोकांनी फुकट यावं तर ते चुकीचे आहे. त्याच्या शिक्षणाला, त्याच्या अनुभवाला तुम्ही मान दिला पाहिजे. सो, आणि मी पैसे घेतो आम्ही कधी कधी एखाद्या चांगल्या प्रोग्रामचे, पण आमच्या लोकांची अशी अपेक्षा असते की ते पैसे मला नको आहेत, आपल्या संस्थेसाठी ठेवा, संस्था मोठा होईल. सो लोकांना त्यासाठी एकत्र आणणं सहज शक्य होतं जर तुम्ही हेतू माझ्यासाठी काय आणि मी काय करायचं ह्या 3 प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही दिली. हेतू का, तर माणूस एंगेज राहायला पाहिजे. मी आज आलो, हे केलं, टाळ्या वाजवल्या आणि लोक विसरून गेले की जे बऱ्याच संस्थांबरोबर होतो आपण, काहीतरी MOU करतो, नंतर पुढे काही होत नाही. सो आम्ही सुद्धा आता काय करतो, या संस्थेच्या थ्रू कोणाशी MOU करायचा असेल, मोठ्या अगदी मोठ्या चांगले मुंबई युनिव्हर्सिटीच्या संस्थेसाठी गेलो, मुंबई युनिव्हर्सिटी, आम्ही MOU बरोबर पर्पज ठरतो. उद्या काय करायचं, 6 महिन्यात काय करायचं, सक्सेस काय दिसेल आजपासून वर्षांनी. सो तुम्ही जरी प्रोफेशनली टाईमलाईन जर आखलीत, त्याप्रमाणे तुमच्या SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसेस असतील, त्याप्रमाणे तुमचं रेकॉर्ड किपिंग असेल, त्याप्रमाणे तुमचं व्हॅलिडेशन असेल, आणि केलेल्या माणसाला पैशाचा मोबदला नसतो पण तो करतो याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे. ह्युमन सायकोलॉजी आहे, मी करतो त्याचं कोणीतरी नोटीस केलं पाहिजे. म्हणजे ते जे म्हणतात ना, काय ते कुवे में डाल, ते इट इज नॉट पॉसिबल. आपल्याला नाही म्हटलं तरी आपण करतो, त्याची कुठेतरी पोच मनाच्या कोपऱ्यात लागतेच लागते, ती देणं हे संस्थेचं काम आहे. खरं म्हणजे अशा पद्धतीचं रेकग्निशन मिळालं तर माणसाचा हुरूप अधिक वाढतो. आता आपण भारतात पाहिलं तर सरकारच्या पातळीवरती अनेक साऱ्या तरुणांना
अशा पद्धतीचा हुरूप देण्याचं कार्य सुरू आहे की सरकार म्हणतं की तुम्ही स्टार्टअप सुरू करा, उद्योग व्यवसायात या. आणि मराठी मुलं यामध्ये अग्रेसर आहेत हे सांगायला अतिशय अभिमान वाटतोय. पण ही मराठी मुलं जेव्हा एखादा नवीन स्टार्टअप सुरू करतात, एखादी नवीन संस्था सुरू करतात, तेव्हा तिथं यश मिळवताना दिसतात. पण आपल्याकडं खूप वर्षांपासून सामाजिक संस्थांचे जे बॅकग्राऊंड आहे, जिथं गणेश मंडळ असतील किंवा खूप चांगल्या संस्था कार्यरत आहेत, त्या सामाजिक कार्यामध्ये अतिशय अग्रेसर आहेत. पण पुन्हा त्या काही लिमिटेड लोकांपर्यंतच मर्यादित आहेत. तर त्यांना तुम्ही एक जगभरात मोठी असणारी संस्था चालवत आहात, ती कुठल्याही जिओग्राफिकल किंवा एका कार्यापुरती मर्यादित अशी नाही राहिलेली. आपण मागच्या भागात पण म्हणालो की हे फक्त व्यवसायापुरतं नाही राहिलेलं, हे आमच्या प्राध्यापकांसाठी तर आहेच आहे, त्याचबरोबर जास्त करून हे विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी आहे. तर हे जे तरुण जेव्हा एखादं सामाजिक कार्य सुरू करतात, तेव्हा त्यांनी नेमके आपल्या आजूबाजूला असणारे चांगले मंडळी कशी निवडावी. कारण याच पुण्याच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगले मावळे निवडून स्वराज्य उभा केलं होतं. आता हे स्वराज्य उभं करत असताना सामाजिक पातळीवरती तरुणांनी कशा पद्धतीने आपले सवंगडी निवडले पाहिजेत? आपल्या ज्या सामाजिक संस्था आहेत, एक्स्पेशली आपली गणपती मंडळ असतील, गोविंदा पथक असतील, सांगायला वाईट वाटतं की एक्स्पेशली त्याचं शहरीकरण झाल्यामुळे त्या संस्थांना वाईट नाव लागलंय. सगळ्या संस्था काही वाईट नाहीयेत. त्या संस्थांमध्ये पैसे आणि हायरार्की, मी अध्यक्ष, तू उपाध्यक्ष, मी सेक्रेटरी, हे झालंय. मी तुम्हाला एक हे सांगतो, मध्ये मी तळेगावला गेलो होतो. तळेगावच्या कडेला इंद्रायणी नदी आहे आणि तिथे जर तुम्ही गेलात तर मुंबईपासून 100 किलोमीटर असलेल्या ह्याला शहरीकरणाचा स्पर्शही नाहीये अशी ती जागा वाटते. तिथे त्यांचं रात्री भजन चाललं होतं. त्या भजनी मंडळाबरोबर मी संध्याकाळ काढली आणि त्यांनी ते भजन करताना समाजात काय आपण केलं पाहिजे, मुलींना शिक्षण काय पाहिजे, म्हणजे जसं तुकाराम महाराजांनी केलं त्या लेव्हलचं काम होतं. सो ही जर आपण स्वच्छता, प्युरिटी ठेवली ना, आपण शहरीकरण किंवा शॉर्ट टर्म गेनसाठी जर गेलो नाही तर आपल्या लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव चालू केला, म्हणजे अगदी ऑनेस्टली जर आपण पाहिलं वळून आणि आपण स्वतःचं जर आपण एक्झामिनेशन केलं तर आपल्याला सांगायला दुःख होईल की आपण त्या हेतूने आता करत नाही. पण अजूनही शक्य नाही. अशा काय सगळ्याच संस्था नाहीयेत असं नाहीये. सो आपण तो प्युअर हेतू ठेवून मोठं न होता जर काम केलं, आणि अशी अजून आहेत लोक, पण ती शहराकडे आल्यावरती ती लुप्त होतात. कारण काय कमर्शियल त्यांची लिमिटेशन्स किंवा रिक्वायरमेंट असतात. पण महाराष्ट्राच्या इंटिरियरमध्ये अशा अजूनही लोक आहेत. ज्याला वारकरी पंथ हे सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. आषाढीच्या वारकरी पंथामध्ये ह्याला लोक जे रस्त्यामध्ये खायला किंवा जेवायला घालतात, ते एक सामाजिक हेच आहे त्यांचं. त्याच्यात नाही त्यांना पैसे मिळत नाही, पण त्यांचं जे सामाजिक ऋण आहे की जबाबदारी ती पार पाडतात. सो आपल्या संस्कृतीमध्ये ज्ञानेश्वरांपासून, तुकारामांपासून, ज्ञानांपासून आपल्याकडे हे ज्ञान आहे, आपल्याकडे डायरेक्शन्स आहेत. आपण त्यावरती चाललं पाहिजे असं मला वाटतं सामाजिक संस्थांच्या बाबतीत. खरंच सामाजिक संस्थांची ही गरजच आहे की त्यांनी चांगल्या लोकांसोबत लोकांसाठी खूप चांगली कार्य करणं गरजेचं आहे. समाज बदलतो आहे, काळ बदलतो आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजीज येतात आहे. या टेक्नॉलॉजीज असतील किंवा आपण अलीकडे रोज बोलतो की एआयचं टूल आहे, एचआरचं टूल आहे, खूप साऱ्या भौतिक गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. अशा वेळेला व्यक्तीच्या कौशल्यांबद्दल, व्यक्तीच्या इंटेन्शनबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा कदाचित एखादी व्यक्ती एखादी संस्था चालवण्यासाठी जेव्हा सुरू करते तेव्हा तिचे इंटेन्शन्स किंवा तिच्या ज्या आंतरिक भावना आहेत त्या डायल्यूट होण्याची शक्यता वाटते का तांत्रिक युगामध्ये? जरूर वाटते. दुसरं एक तुम्हाला सांगतो की कितीही जरी झालं, आपण आपली 5,000 वर्ष जुनी संस्कृती म्हटली तरी आपला देश फक्त 70 वर्षाचाच आहे, 70-75 वर्षाचा आहे. आपल्याकडे आपण आता वाढतोय. आपली मधली संस्कृती परकीय आक्रमणांमुळे आपण विसरलो. आता जी आपल्यात सुरुवात होती, नवीन पिढीची येते. म्हणजे साधी गोष्ट सांगेन तुम्हाला की आपण आजपासून आधीची जी पिढी होती ती रस्त्यात कचरा टाकायला किंवा पटकन पानाची पिंक टाकायला लाजत नव्हती. आता नाही लोक करत. आता समाज बदलतोय, समाजाला व्हॅल्यू कळतायत, समाजाची प्रगती झाली. सो ह्या गोष्टी होतील. आता आपल्याला निराश व्हायचं किंवा आमच्याकडे कधीच सुधारणा होणार नाही असं करायचं कारण नाहीये. आपल्या सामाजिक संस्था सुद्धा त्या रस्त्यांवरती चालतायत, चालायचा प्रयत्न करतायत. पण आपल्याकडे जे आपल्याला इन्कल्केट करायचं आहे, जसं परदेशामध्ये जर तुम्ही गेलात तर ऑनर सिस्टीम म्हणून जी आहे की चेक करायला पोलीस नसतो, पण अरे लाल सिग्नल आहे म्हणजे जाणं हे माझा दोष आहे, हे आपल्याला आपल्या ज्ञानी लोकांनी किंवा आपले जे गुरु आहेत त्यांनी ह्या माइंडसेट बनवला पाहिजे. म्हणजे साधी गोष्ट आहे, तुम्ही सिग्नल तोडायचा नाही किंवा रस्त्यावरती कचरा टाकायचा नाही, अशा जर गोष्टी तुमच्यात इन्कल्केट करायला लागलात, त्या वाढवायला लागलात, तर तुम्ही तीच तुमच्या मनाची किंवा वागण्याची पद्धत तुम्ही या संस्थांमध्ये सुद्धा आणाल ना. मी नेहमी सांगतो की आपल्याला जे लोक आपल्या देशाचं काही नाही होणार, करप्शन आहे, हे आहे ते, मी म्हणतो की आपण फक्त 70-75 वर्ष वय आहे माझं, आम्ही शिकतोय आणि 70 वर्षापूर्वी तर आम्ही उपाशी होतो.
सर्व्हायव्हलसाठी भांडत होतो. देश बदलतोय. देशामधल्या लोकांचं आज जगभर खूप चांगली परिस्थिती आहे. ह्याला कारण जशी आपली इंडस्ट्री आहे, जसं आपलं ऍग्रिकल्चर आहे, तशा आपल्या सामाजिक संस्था पण आहेत. एक प्रॉब्लेम फक्त होतो की एका नासक्या आंब्यामुळे सगळ्या पिढीकडे लोक वाईट नजरेत पाहतात. आता आम्ही जेव्हा अमेरिकेतनं काही काम करायचं म्हणतो, अमेरिका असेल, जर्मनी असेल, लोक म्हणतात की मी माझे पैसे द्यायला तयारी आहे. तिकडनं $10,000 म्हणजे आपल्याकडचे 8-9 लाख रुपये होतात, चांगली अमाऊंट होते, पण त्याचं पुढे काय होईल माहित नाही. सो ही ट्रान्सपरन्सी आणणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आत्ताची जी नवीन सुशिक्षित पिढी आहे, त्या पिढीतले लोक, म्हणजे तुम्हाला मध्येच उदाहरणं मिळतात की अमेरिकेतनं आला, सगळं सोडलं आणि 1-2 गावं दत्तक घेऊन तिथे तो आता दिवस रात्र नवरा बायको कामं करताय. ही सामाजिक संस्था झाली, एका माणसाने सामाजिक संस्था झाली. सो अशा गोष्टी होती, पण एक थोडा काळ जावा लागेल. त्याला वरपासनं खालपर्यंत मनाची स्थिती बदलायला लागेल. आणि ऑनर सिस्टीम, माझ्या शब्दाची किंमत मी केली पाहिजे, हे जर आपण वागण्यात आणलं तर सामाजिक संस्था सारख्या चालू शकतील. उत्तर थोडं स्ट्रेच करायचं जर म्हटलं, गरजे मराठीमध्ये आम्ही म्हणजे हिशोब वगैरे कोणी विचारला तर मी त्यांना एवढंच सांगतो की गेल्या 10 वर्षात आमच्या अकाउंटमधलं $1 कॅश निघालेली नाहीये किंवा $1 कॅश आत भरलेली नाहीये. तुम्ही जर इतकी सोपी गोष्ट आहे एवढं जर मेंटेन केलं तर आपोआपच सगळ्या गोष्टी चालू होतात. मी तुम्हाला खरोखर सांगतो की एकदा तुम्ही रोख रकमेत काम करायला लागलात ना की ज्याचा बेहिशोबी करता येतं की सगळ्याची गडबड होते. सो सामाजिक संस्थांना सगळ्यात मोठं जर काय करायचं असेल आणि ट्रान्सपरन्सी ठेवायची असेल तर त्यांचे हिशोब आणि त्यांचे पैशाचे व्यवहार, आणि आता तर तुमच्याकडे रुपे काय हे काय सगळं डिजिटल करता येतं, ते जर केलं तर 99% वाईट वागणाऱ्या लोकांवरती चाप बसू शकेल. वा, अतिशय महत्वाच्या गोष्टीवरती तुम्ही हा मुद्दा घेऊन आलेला. आता अशा वेळेला मला विचारायचं की आपण, माझ्या एका मित्राने मला असं सुचवलं होतं कधीतरी की आपल्याकडे देशामध्ये कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी नावाची गोष्ट आली आणि त्यामुळं कंपन्यांना देखील काहीतरी सामाजिक कार्य करण्यासाठी त्या उद्युक्त झाल्या, करायला लागल्या. पण त्याचबरोबर आपल्याकडची जी काही आपण अशी सामाजिक संस्था आहेत तर त्या सोशल रेस्पॉन्सिबिलिटी घेऊन काम तर करतातच, त्यांचं काम सुरू आहे. पण तुम्ही आता जो मुद्दा सांगितला की अतिशय पारदर्शकपणे आणि जबाबदारीनं काम करायचं असेल तर कोणता मंत्र द्याल जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना? मगाशी जसं मी सांगितलं की जर तुमच्यातले सगळेजण, तुमचा जो मेन की रोल आहे तो मला काय मिळेल त्यापेक्षा मला काय देता येईल ह्याला जर त्याने जास्त महत्व दिलं, आणि मी तुम्हाला दुसरे सांगतो की मला काय देता येईल ह्याच्यामध्ये जे मानसिक समाधान मिळतं ना ते मला काय मिळेल साठी धडपडण्यापेक्षा जास्त आहे. आम्ही संस्थांमध्ये लोकांना, आमच्या संस्थेमध्ये सांगतो की तुम्हाला तुमचा पण संसार चालवायचा, तुमची पण प्रगती करायची आहे. सो तुम्हाला जर स्वतःचा काही हेतू असेल तो हेतू निश्चित सांगा, पण मी समाजाला मदत करतोय हे सांगायला येऊन तुमचा माल विकू नका. सो ऑनेस्टी ऑफ पर्पज हे फार महत्वाचं आहे. आणि तो जर राहिला, आणि हा आपोआप येत नाही, हा वरपासनं खालपर्यंत यायला लागतो, वरपासनं खालपर्यंत यायला लागतो. एकदा तुम्ही तसे असाल, एक नासका आंबा जसं सगळं तसं आहे, जर तुम्ही ते एकदा मेंटेन केलं. आता आम्ही आमच्या गरजे मराठीमध्ये काही उपक्रम करतो, तिथे आमचे जे डॉक्टर पद्मविभूषण माशेलकर असतील किंवा नरेंद्र काळे असतील, ते मला नेहमी सांगतात की आनंद हे करू नकोस, ह्या छोट्याशा गोष्टींनी जरी तुला आता वाटतंय की ह्याच्यातनं खूप संस्थेला फायदा होईल, लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, उगाच पैसे म्हणून तुम्ही पाहाल की आम्ही महाराष्ट्रामध्ये कौलं बांधणं, लॅपटॉप वाकणं, शाळांना देणं हे आम्ही करत नाही. कारण काय ना, लोकांचा संशयाने पाहायचा दृष्टिकोन. मी असं म्हणत नाही की ह्या गोष्टी करू नका, पण जर करायच्या असतील, कारण का आम्ही अमेरिकेत असतो, तिथनं इथे काय होतं कळत नाही, करायचं असेल तर त्याचं प्रॉपर रेकॉर्ड, प्रॉपर मेंटेनन्स हे पाहिजे. तर कोणी तुमच्याकडे पण, माझ्याकडे अशी माणसं आहेत, एक असा गृहस्थ आहे, दर वर्षाला 8-10 कोटी रुपयाची विद्यार्थ्यांना शिक्षणाची मदत करतो. पण त्यांनी काय केलंय की हुशार मुलं निवडायची आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च जर घरी बसतील तर करायचा. आणि त्यात सुद्धा ते काय करतात की तुम्हाला ऍडमिशन मिळाली इंजिनिअरिंगला, बीजे मेडिकलला ऍडमिशन मिळाली, आता ते त्याच्या घरी जातात की तू विद्यार्थ्याला मेडिसिनला पाठवायचं, तुझी तयारी ना, ते बाकीचं मी पाहतो. पण त्याच्या पाठी काय एक ऑनेस्ट माणूस आहे, त्याला लोक दरवर्षी न मागता पैसे पाठवतात. आपल्या समाजासाठी करण्यासाठी इच्छुक असलेले अतिशय आणि अनेक लोक आहेत. फक्त ती सिस्टीम बनवणं आणि तो विश्वास बनवणं हे सामाजिक संस्थेचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. श्रोते हो, आज विद्यमाणीवर नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रम मालिकेमध्ये आपण ऐकलं की एखादी संस्था सुरू करत असताना आयडिया असणं, त्याच्यासाठी पैसे असणं, ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेतच, पण त्यासाठी माणसं, त्या माणसांची इच्छा, त्यांचे नेमके प्रयत्न हे खूप गरजेचे असतात. आणि तेच अनुभवणारे आणि ते निर्माण करणारे आनंद गानू यांच्याशी आज आपण चर्चा केली. सर,
तुम्ही या मालिकेमध्ये आज इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि तुम्ही जे कार्य करत आहात गरजे मराठी ग्लोबलच्या माध्यमातून असेल आणि वैयक्तिक पातळीवरती देखील खूप सारं कार्य करतात, त्या सगळ्या कार्याला विद्यावाणी परिवाराकडून आणि आमच्या सर्व श्रोत्यांकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन. धन्यवाद. विद्यावाणीचे आमच्यावरती प्रचंड उपकार आहेत. तुमचे जे कार्यक्रम होतात ते जगभर पोचतात आणि आम्ही जे करतो ते लोकांकडे काय ना आम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट नाही करतायत. आम्ही काय बटाटे कांदे विकत नाही होत, सोशल मीडियात तसं नाही करतायत. पण तुमच्यामुळे खरोखर लोकांना तुम्ही हा जो उपक्रम करताय, जो तुम्ही 20 वर्षे 15 वर्षे चालवलाय, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन. आणि असाच तुम्ही चालू ठेवा, ज्यामुळे आमच्यासारख्या अनेक संस्थांना तुम्ही आपल्या समाजापर्यंत न्याल. नमस्ते. धन्यवाद. मित्रहो, आताच आपण सामाजिक उपक्रमांमध्ये, सामाजिक संस्थांमध्ये व्यक्ती निवडताना त्याची पारख, त्याची निवड कशी करायची याविषयी जाणून घेतलं गरजे मराठी ग्लोबलचे संस्थापक आनंद कानू यांच्याकडून. या विषयावर त्यांच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. मित्रहो, या कार्यक्रमाविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744 722 1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा विद्यावाणी FM@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ.